चला राकेशजी, चला लवकर. काजल, तू तू कुठं येऊन राहिली? मी जातो ना एकटा. मी काही लहान राहिलो का? तर मला समजत नाही का? मला संग येतो तू. मी जातो एकटा. पाहतो मी नोकरी भेटते, काळजी नको करू. तू थांब घरी. तू कुठं चालली? मी तुमच्या संग नाही येत. मी माझ्यासाठी नोकरी पाहतो. कायले? तुला काय गरज आहे नोकरीची? मी आव ना. मी आहे तोपर्यंत तू नोकरी करू नको. मी करतो ना नोकरी. तुला उपाशी नाही ठेवत मी. एवढं लक्षात ठेव फक्त. आता तुमची पहिली जी नोकरी होती चांगली होती, पण आता पगार कमी भेटून तुम्हाला. दोघं करू तर आपलं चांगलं होईल. सगळं जास्त पैसा येईल तर जास्त आपल्याला खर्च करायला होईल आणि जास्त आपल्याला थोडासा वाचून बी राहील. दोघं करू तर एकट्याच्यानं नाही होणार तुमच्यानं. होते पहिले एक खात होतो, आता अर्धी खाऊ. पण खाऊ पण पहिले फुल भेटत होतं, आता अर्ध भेटत. पण भेटन एकदम. काही मी घरी नाही बसलो एकदम. मी कंपा नाही चालू. जे मला डिग्री आहे ते काही माझ्या डिग्री प्लेन नाही झाले आहे सगळं माझ्याजवळ. काय झालं, ते नोकरी केली म्हणून 2-4 महिन्यात तर मी प्रमोशन घेतो अजून पहिल्याच्या सारखंच. तरी पण मला करू द्या तुम्ही. जोपर्यंत तुम्हाला चांगली नोकरी लागत नाही आणि तुमचं प्रमोशन होत नाही, पहिल्यासारखा पगार भेटत नाही, तोपर्यंत मी बी नोकरी करतो. करू द्या मला बी. माया बी घरी राहू कधी माझा दिमाग खाली होऊन गेलं. हो, दिमाग खराब होऊन जाते माया घरी राहू. दुसरे विचार माया मनात येते. म्हणून मला करू द्या नोकरी. तुम्ही बी करा, मी बी करतो. दोघंही करू. दोघंही सोबत करू ना तर लय बरं. नाही काही गरज नाही. घरी बस चुपचाप घरी बस. मी बरोबर करतो सगळं. ठीक आहे? काही गरज नाही तुला नोकरी करायची. जेव्हा माझे हातपाय नाही चालेल ना तेव्हा करतो नोकरी. आता माझे हातपाय सुद्धा आहे. मी बरोबर कमावू शकतो. मी तुझ्या एकटीचा पगार, मी दोघांचे पगार एकटा कमावू शकतो. काय तू घरी बस चुपचाप. काही गरज नाही नोकरीचा. अहो तुम्ही ऐका राकेशजी, मला नोकरी करू द्या. नाही काय तर तुम्हाला नोकरी भेटेपर्यंत मला नोकरी भेटून जाईल तर आपल्याला पुढच्या महिन्याला आपल्याला भाडं देवाले होईल. नाही नोकरी भेटन तर आता 2-3 दिवसापासून तुम्ही हिंडून राहिले ना नोकरीला. भेटून राहिली का तुम्हाला नोकरी? आणि आता ह्या मार्च एंडिंग चालू आहे. आता तर बिलकुल नोकरीच नाही भेटत ना. विश्वमंदी बी सुरू आहे. आता नोकरी भेटणं मोठं मुश्किल आहे. आणि तेच ते मला 5-6 हजार 10 हजाराची नोकरी भेटून जाईल तर आपलं समोरचं होईल. भाडं देता येईल, किराणा भरता येईल. मग तुम्हाला नोकरी लागल्यावर मी सोडून देईन लागन तर. भेटन नोकरी भेटन. नोकरी गेल्याबरोबर एकदम भिकारी नाही होऊन गेलो मी. अजून 1 महिना खाऊ शकतो एवढा पैसा आहे मापाशी. आणि ते तर तुझे खर्च केले तुला म्हणून आतापर्यंत माप जवळ किती पैसा जमा राहत होता. मॅच केली का फिजूर खर्ची? तुम्ही तर लग्नाच्या पहिल्यापासून नोकरी करून राहिले ना. मग काय जमा करून ठेवलं तुम्ही? तेव्हापासून नाही जमा करून ठेवायला पाहिजे होतं तुम्ही. मला म्हणून राहिले आता तर. जे मी तेव्हा जमा केलं होतं ना तेच मला आता कमी येईन काजल. आणि लग्न झालं तेव्हापासून 1 पैसा माझ्याजवळ जमा नाही झाला. 1 रुपया माझ्याजवळ जमा नाही झाला जास्तीचा. घर घेत होते तर मग कायच्या भरोशावर घेतो म्हणत होते तुम्ही? पैसा जमा नाही झाला म्हणता आता 2-3 महिन्याचे पगार भेटेल म्हटलं. आणि काही लोन करून घेऊ म्हटलं. त्या हिशोबाने मी घेतो म्हणत होतो. पुढं पाऊल उचलायचा प्रयत्न करत होतो. आता हे नोकरी गेली. आता काय आता अजून 5-6 महिने थांबावं लागणार. आता चांगली नोकरी भेटली का मग बिलकुल उडू नाही करायचा. आणि तू शॉपिंग बंद बिलकुल. फक्त दिवाळीला घेतली साडी घेतली बस. त्याच्या बाद एक बी पाय घेवायचा नाही. म्हणून म्हणतो मला नोकरी करू द्या. मा खर्च मी काढन. तुमचा वाचून राहील काय? चला मग आता मी माझ्यासाठी नोकरी मी पाहतो. मी हिंडतो आणि पैसे आहे मापाशी. बरोबर मी रिक्षान घरी येऊन जाईन. तुम्ही तुमचं पहा. ऐकशील नाही तू? नाही नोकरीच करतो म्हणतो. नाही ह्या वेळेनं नाही ऐकन मी तुमचं. तशी मी तुमचं तर ऐकतो असं थोडी नाही ऐकत म्हणून. पण ह्या वेळेनं नाही ऐकणार मी तुमचं. मी नोकरी करन म्हणजे करन. चला आता. चाल घे तू बी इच्छा पुरी करून. भेटते का नोकरी? कुठं भेटते तुला? जा. थांबावा ओ धैर्याचे बाबा. ललिता काय करावं तू? तू कधी सुधरशील ललिता? कधी सुधरशील? तू नाही सुधरशील. तुला किती वेळा म्हटलो मागून आवाज नको देत जाऊ. कोणी कामानिमित्त घराबाहेर जात असला माणूस तर मागून आवाज नाही देवा. काय बोलायचं होतं ते पहिलेच बोलती. काही नाही मला बोलायचं काही नाही. मला सोबत येवायचं आहे तुमच्या. चला. कायचा कल्ला होय सुरू आहे? आई पाय ना आता दुकानात चाललो होतो. मला येवाच आहे म्हणते. आता इले दुकानात नेऊन इले बसू का तिथं काउंटरवर? काचात फिट करून. घरचे कामं नाही दिसत काय हो तुले? त्याच्याबरोबर दुकानात चालली. कायले चालली दुकानात? काही खावायचं आहे काय? बिस्किट पाहिजे असेल तर सांग त्याला आणून देईन तो. तुझ्या दुकानात जायची काय गरज आहे? धैर्याले पायनं त्याला पायनं चांगल्यानं. घरचे कामं कर जरा. आता बाई मी यायच्या संग दुकानात खावासाठी नाही. ते म्हटलं दुकानात बसतो म्हटलं यायच्या सोबत जराशी तर चांगला माल खपन. नाही तर हे तर काही बसले राहते चुपचाप. टोपी खालतं डोळ्यावर घेते ना. खुर्चीवर असे पाय लंबे करून बसले राहते. ग्राहक येते ते यायला दिसत नाही. असं काय ललिता मग बदनामी करू नको जास्त तिची. मी काय तिथं दुकानात काय झोपायला जातो का? जेवढे ग्राहक येते तेवढं तर बरोबर सेलिंग होते. तू येशील तर काय तू काय कुदू लोकांले जबरदस्तीने देशील का रोडवरून बोलव? अहो तुम्हाला नाही माहित का दुकानात कोणतंही दुकान राहू सामान कसं विका लागते? तुम्हाला काय माहित? जॉब बसले राहतात चुपचाप ना. हे दे म्हणलं तर देऊन देतात. हे दे म्हणलं तर देऊन देतात. एक मागितलं तर दुसरं सामान टिकून द्यावं लागते. हे घ्या चांगला तेव्हा तर दुकान चालते. दुकानाचे प्रचार होते.
तर प्रचार करत नाही त्याने म्हणता मग दुकान चालत नाही दुकान चालत नाही. आता मी येतो बरं तुमच्या बरोबर दुकानात 1 महिना पाहतो कसं दुकान चालते का नाही चालत तर. काही गरज नाही ललिता, घरचे कामं कर आणि चुपचाप राह. दुकानात जेवायची काही गरज नाही, जेवढं होते तेवढं आपल्यासाठी भरपूर आहे. फालतू दुकानात येऊन माया टाकलं नको पाडू दिवसभर तबर करून. अहो तुम्ही घरचं कोण करण मग? घेरेले कोण पाहिन? तू दुकानात जाशील तर तो आहे ना करते ना तो. आता घरचं मग ते एकटीच करून काय? 2-2 लेकरं सांभाळून सारे एवढे कामं एकटीच करून काय? ते मी करून जात जाईन ना आता बाई. मी घरचे सकाळचा स्वयंपाक करून जात जाईन आणि घेरेले थोडंसं तुम्ही पाहून घेत जा. खिचडी चारले तर तो माझा बिंदात झोपते, एवढा त्रास देत नाही. थोडंसं पाहून घेत जा, तुमच्या हात पायाला हलन चलन होईन तर तुमची तब्येत चांगली राहील. असं ह्या वयात मला आता हलन चलन करायला लावतं का? मला आता लेकरं पाहायला लावतं का? मला आता धावू का त्याच्या मागं पडला गेला अजून तर मग मावरच बोमशीन. हा माझा सुनच पाडलं. चुपचाप घरी राह, लेकरू पाय, घरचे कामं कर. तो दुकान सांभाळते तो. जास्त हुशारी करू नको. बरं आई चाललो मी दुकानात. पाहिजे अशा नसतं मग घर मांगर जाते. आता चारो बाजूनं जर पाजरा असला विहिरीले तर किती डबडब विहीर भरते. तसंच पैशाचं आहे, चारो बाजूनं पैसा आला आणि चांगला भरपूर आला, चांगली धार आली पैशाची तर किती अजून चंगोल होते. आपल्या लेकरा बारासाठी किती चंगोल होते. आपण जे म्हणलं ते घेता येते, बिलकुल असं तरसा नाही लागत. मग सगळ्यांनी साथ दिला पाहिजे, सगळ्यांना एकजूट झालं पाहिजे, तेव्हा तर चारो बाजूनं पाजरे फुटते पैशाचे बी. मी तुमच्यासोबत करतो म्हणतो ना खांद्याला खांदा भिडून, तर तुम्ही काऊन नाही करू देत? तुम्ही तुमचं मी काहीच नाही बोलणार दुकानात येईन, फक्त ग्राहक येईन ना त्याला मी सांभाळेन. तुम्ही फक्त पैसे मोजा. तू ललिता तुझ्या गोल गोष्टीमध्ये मला फिरू नको. आता बाई तुम्ही तरी जरासा विचार करा, मी जे म्हणतो ते बरोबर आहे का नाही तर. बरोबर तर वाटते म्हणा, त्यात काही चुकीचं नाही. बरं मदन घेऊन जाईल पाय तुम्ही घरचे कामं आणि धैर्यले बी पाहतो. आई पण मग काही पण मग नाही. आता चला, आता आत्याबाईनं दिली नाही इजाजत, भेटली ना परवानगी, चला आता मी दुकानात येतो तुमच्या बरोबर रोज आणि पाहतो कसा माल खपत नाही दुकानातला. तर जाय मदन, जा घेऊन. बरं चाल बा. नवीन नाटक राहते ह्या ललिताचे. 2 दिवस जाईन ना, तिसऱ्या दिवशी झोपून राहीन घरी. आता नाही जात म्हणून मी. काय दुकानात गेली का ललिता? हो आता दुकानात जातो म्हणते. आता चालून नाही राहिलं त्याचं दुकान बरोबर. आता हे चालवते. आता हे पैशाची बारिश करते, पैशाची बरसात करते आता हे दुकानात. बरं आहे, जाऊ द्या. तशी घरी कोणतं काम करते, इकडे तिकडे मटकते, फक्त भाज्या कापते आणि पीठ भिजवते, पोया करते, बस. दुसरं तर काही नाही करत. जाऊ द्या, गेली तर जाऊ द्या, बरं आहे. हो आणि परी उठली काय? परीले धैर्यले आण माझ्याजवळ, खिचडी दे 2 कटोऱ्या देतो त्याईले चारून आणि तू काम कर. बरं आता बाई ठीक आहे. चुना करतो म्हणते तर काय लेकर पाय नाही महाग होते काय? मुले पाय तो लेखाले लेकर करतेत, करू द्या, त्याईले कामी येईन. आली काय काजा? लय टाइम लागला ना तुला तर. कुठं गेलती एवढी मोठकून तटकून? नोकरीच पाहायला गेलती ना? तर नोकरीत तर पाहायला गेलती. काऊन असे कोण बोलून राहिले तुम्ही? झाला मला जरासा टाइम. तुम्ही लवकरच आले का? भेटली का तुम्हाला नोकरी? नाही काही नाही काजल, उशीर झाला म्हटलं तुले. का अजून कोणाच्या घरी गेलती काय बा? आपल्या अर्जुनच्या घरी की मनीषा वहिनीला भेटायला की गेलती काय म्हटलं? असं होय. टाइमच कुठं भेटला तिकडे जावाले, आणि तिथं जाऊन बी मनीषा ताईच्या घरी जाऊन बी काय करू? त्या आता घरीच राहते. जर त्या नोकरी करत राहिल्या असत्या तर होय बा त्याला विचारलं असतं मी पाहिलं इकडे तिकडे लय दुकानातही पाहिलं आणि ऑफिसमध्ये पाहिलं, कम्प्युटरच्या ऑफिसमध्ये पाहिलं, LIC ऑफिसमध्ये पाहिलं, कुठंच जागा खाली नाही. आणि तुम्हाला भेटली नोकरी? लवकरच आले ना तुम्ही तर. मी 2-3 फायनान्स ऑफिसमध्ये विचारलो, कुठं नाही जागा खाली, कुठंच नाही म्हणते. या मे महिन्यात या असंच म्हणते. तर 2 महिने तर बिलकुल कुठं नोकरी नाही, कोणी देतच नाही लोक नोकरी. मग आता काय करता? आता मग इथं आता 1 तारखेपर्यंत आपल्याला खावायलाही लागन आणि मी अजून साडी मागवली 2000ची, ते देवा लागन. आणि मग आता आपल्यापाशी सेविंग तर काहीच नाही, नोकरी बी नाही भेटून राहिली. आता काय करता? मग भाडं बी देवाचं आहे 6000 रुपये. आता ते काजल, काय ते तू साडीची ऑर्डर केली 2000ची, ते कॅन्सल करून टाक. येते ना कॅन्सल करता? आता जोपर्यंत ते आउट फॉर डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत कॅन्सल करता येते. करून टाक, कॅन्सल करून टाक. आणि बस मग ते 2000 रुपये आपल्याला वापरायला कामी येईल. ते साडी घेवायची गरज नाही एवढी. आता हाय साडी आहे, कॅन्सल करून टाक. त्या दिवशीच तर म्हटलं होतं तुम्हाला का कॅन्सल करून टाकू काय म्हणून, तर काय म्हणत होते? राहू दे, आता घेतली आता येऊ दे. आता कॅन्सल कर म्हणता. आता 2000 नाही काय तर मग आता राहू द्या ना. आता अरे मला वाटलं का नोकरी भेटेन बा म्हणून. 2 दिवसात नोकरी भेटते म्हटलं, पण कुठं जागा खाली नाही, मग म्हणून म्हटलं होतं मी राहू दे म्हणून. तर आता करून टाक, कॅन्सल करून टाक. आता भेटून नाही राहिली नोकरी, आता करून टाक, कॅन्सल करून टाक. आता काही गरज नाही. हाय लय मोठ्या साड्या आहेत वापाशी. ठीक आहे, करतो. पहिलेपासूनच तुला बचत केली असती काजल, तर ही वेळ नाही आली असती आपल्यापर्यंत आज. भले नोकरी बी गेली असती तरी 4-6 महिने आपण बसून खाऊ शकलो असतो.
एवढा पैसा जमा झाला असता आता आपल्यापाशी काजल. हर महिन्याले 4-5 हजार, हर महिन्याले 4-5 हजार. मलाच म्हणता ना तुम्ही कोणती बचत केली? तुम्ही तर तसंच केलं. घरी चांगलं नाही बनलं चाल हॉटेलमध्ये. महिन्यातून 10 वेळा हॉटेलमध्येच जात होतो जेवाले. मग किती 1000 रुपये तर तिथं बिल होत होतं आणि घरी किराणा अलग होत होता, हॉटेलचं बिल अलग निघत होतं. तुम्ही नाही केलं? मलाच म्हणतात तुम्ही बी तर तसं उड केलं. आता लग्नामध्ये बी काय साऱ्यासाठी कपडे एवढं तेवढं घेऊन गेले आणि दिवाळीमध्ये बी किती खर्च केला तेव्हा नाही तुम्हाला दिसलं. माझ्यात दिसते फक्त, माझ्याच खर्च दिसते फक्त, तुमचे नाही दिसत. आता सालातून 1 वेळा दिलो माझ्या घरच्या इले कपडे. लग्न होतं म्हणून कपडे घेतलं. तसं करतो का? तू तर दर महिन्यालेच कपडे घेतो, दर महिन्यालेच साडी घेतो. हे चांगली दिसली घेतली, ते चांगली दिसली घेतली. कमी आहे का घरच्यासाठी? तिथं बी केवढा पैसा आहे. वावरातून किती पैसा निघते, दुकानातून किती पैसा निघते. तर तुम्ही देवाची गरज तेवढेच पैसे वाचून राहिले असते तर आपल्याला कमी पडले असते. आता तेच पैसे कमी पडले असते. तुझ्या खर्च वाचला असता तर तेव्हा नाही कमी पडले असते काय? मलाच म्हणा तुम्ही. मी आता काय करू? नवऱ्याला एवढा मोठा पगार आणि मी काय तेच ते साडी घालू? काय फायदा मग एवढ्या पगाराचा नवरा करून? मला काही नवीन नवीन घालायला नाही भेटन, चांगलं खुशी नाही काढायला भेटन. तर मग पण आपल्या खुशी बी मर्यादित राहते ना काजल, मर्यादित राहते. 6 महिन्यातून 12 महिन्यातून 1-2 वेळा घेतलं तर घेतलं. दर महिन्याला ते बी 500-600 नाही, डायरेक्ट 2-3 हजार. मग आता काय करू? आता वापस नाही देता येत काही. आता ते वापरलेलं आता जे येऊन राहिले ते करून टाकतो कॅन्सल, पण जे आहे ते नाही देता येत वापस. त्याचं काय करू? त्याचं एक मोठा ड्रम आणि रायतं टाकून घे. अच्छा लोणचं टाकून घे त्याचं आणि तेच खाऊ आता रोज. ड्रम मध्ये लोणचं? कपडे खान काय ते उरलं होतं का आता खावाले? सिमेंट आणू का? सिमेंट खाजा. आता वाद करण्यात फायदा नाही काजल. आता शांत दिमागानं बस, चहा मान, दिमाग शांत कर आणि विचार कर काय करायचं आहे पुढं. अमाय तू दुकानात आली का ललिता आज? दे बरं एक कपडे धुवायचे साबण दे. हो मंजुळा काकू देतो. आता काय करावं? आता घरचे कामं झाले, दोघे मिळून करतो, बातच काम होऊन जाते. मग दुकानात येऊन जातो, याची थोडीशी मदत होते. थांबा देतो मी तुम्हाला साबण, बातच देतो. हो बरोबर आहे, दे मग साबण दे. मला 5 कपडे धुतो बापा. अचानक साबण संपली हो मा घरची. नाही तर मी महिन्याची आणत असते. हे महिन्याच्या 5-6 साबण आणते ते. आता या महिन्याने 1 तारीख येवायच्या पहिलेच संपली बापा साबण. तर गावले गेलो होतो का नाही, जास्त कपडे धुवा लागले तर बातच साबण संपली. तर आता 1 तारखेला आणून हे पगार भेटला म्हणजे किराणा. आता तयारी काय करा? दे आता एक साबण आता चालवतो. दे एक साबण दे पटकन, कपडे धुवायचे आहे माई. हो मंजुळा काकू नेत जा ना आपल्या दुकानातून महिन्याभराचं बी. चांगलं आहे, मस्त ताजं मस्त चांगल्या क्वालिटीचं माल ठेवते ती. माहिती आहे, चांगल्या क्वालिटीचा माल ठेवते. 1 रुपयानं महाग देते पण माल चांगला ठेवते. महिन्याभराचा बी होलसेल मध्ये बी नेलं तुम्ही ना तर चालते. नेत जा ना आपल्या दुकानातून महिन्याचा. इच्छा इथं काय लय एवढ्या दुरून आणता? इच्छा इथं तर आहे, लागन तर हे तुमच्या घरी आणून देतील. चिठ्ठीमध्ये लिहून देऊन द्यायचं किती काय देवाचं तर तुमच्या घरी आणून देते ती. पाहिन मी तसं यायले म्हणून पाहिन मी तशी. आता साबण देऊन दे आता फक्त. ते 1 तारखेला मी यायले म्हणून पाहिन. हे म्हणंत हो म्हणंत मग तू आज दुकानातून घेऊन जाईन. हो पाहिजे मंजुळा काकू. असं इच्छा इथं आहे ना तर तुम्हाला करणार नाही. पाहिजे तसं म्हणून आम्ही थोडासा डिस्काउंट बी देऊन देऊ. आपलं वडकी आहे तर शेजार धर्म आहे का नाही? हो बरोबर आहे ना ललिता, तू बरोबर आहे. दे बा साबण दे ना पटकन, कपडे धुवायचे आहे ना. मग ऊन होते ना तर मग धुवाले जीव नाही होत कपडे. बरं मंजुळा काकू आता देतो. घ्या मंजुळा काकू. हे पावडर खायला दिली हो? पावडर नाही पाहिजे ना मला, फक्त साबणच पाहिजे. पावडर नाही पाहिजे. पावडर ठेवून दे. साबणीचे पैसे देतो मी. मंजुळा काकू जास्त जोर नाही लागला पाहिजे हाताले. पहिले या पावडर मध्ये कपडे टाक जा. हे पावडर एवढं चांगलं आहे ना मंजुळा काकू, अर्धा मैल तर या पावडर नस निघून जाईल. आणि मग थोडंसं घासा लागन तुम्हाला साबणीनं. आणि ब्रश तर लावायची गरजच नाही पडणार. थोडासा कॉलरले लावा लागन ब्रश. मग असे कपडे शुभ्र निघते का नाही आणि हातही दुखणार नाही, हातही घासणार नाही, हात तुमचे मुलायम राहील. पावडर घ्या अंत, साबण पावडर संग घ्या तर तुम्हाला फायदा होईल. असं आहे काय? मी तर तशीच धुतो बापा, साबणीनच धुतो मी कपडे. मी गिरम्यात नाही टाकत. आजपासून टाकत जा मंजुळा काकू. 1 घंटा पहिले कपडे पुरे पावडर मध्ये मुरू टाकून ठेवून देवा. अर्धा मैल तर त्याच्यातच निघून जाते. आणि मग काढू मस्त साबणीनं घासून टाका. बाद असे कपडे शुभ्र निघते का नाही. जास्त ब्रश नाही लावा लागणार, कपडे फाटणार नाही, नवेचे नवे राहील. आता तुमचे काकाजीच्या कॉलर फाटत असन, काकाजी तुम्हाला बोलत असन माय कॉलरच फाटली. पुरं शर्ट चांगलं राहते पण कॉलरच फाटते. काऊन का? आपण लय ब्रश घासतो म्हणून कॉलर फाटते. त्याच्यापेक्षा निरम्यात टाका, अर्धा मैल निघते. मग साबण लावा, मग हलका ब्रश लावा तर कॉलर फाटणार नाही. नवं शर्ट. असं आहे काय? पावडर मध्ये टाकल्यानं कॉलर नाही फाटणार का यायच्या? हो तर काकाजी बोलते मला कॉलरच फाटते त्याची. पुरं शर्ट चांगलं राहते पण कॉलरच फाटते बया. मग कसं तर मंजुळा काकू असं आहे ते. म्हणून हे पावडर मी द्या आणि साबण बी न्या. साबण 15 रुपयाची
पावडर 25 रुपयाचं, तसं 30 रुपयाचं आहे, पण साबण पावडर संग नेऊन राहिला ना म्हणून 5 रुपये कमी द्या. हा दे बापा मग घे पैसे. किती रुपये झाले? 15 25 किती होते रे मदन? 40 रुपये द्या मंजुळा काकू. हो हो देतो देतो. आता राकेशजी, आता 1 तारखेपर्यंत तर आपल्याला नोकरी आहे नाही. तुम्हालाही भेटणार नाही, मलाही भेटणार नाही. मग इथं राहून काय करता? चला आपल्या गावी जाऊ. आजची 25 तर झालीच आणि 31 तारखेचा गुढीपाडवा आहे. तसंही आपल्याला शनिवारी गावले जाणं आहेच. तर तुझे काय म्हणणं आहे? तर आजच चाललो जावं काय मग? आता शांत दिमाग करावं नाही, थोडंसं गावले जाऊन आराम करा, मग पाहू नोकरीचं नाही. हो आता आज तर नाही म्हणा, आज तर टाइम झाला, पण आता उद्या सकाळी उठून पहिले चहा पाणी नाश्ता जेवण खाऊन करून आरामानं गावाले चाललो जाऊ. आणि मग गुढीपाडवा गी झाला का मग पाहून तिकून येवाचं का नाही येवाचं, कधी येवाचं अशी म्हणतो बाबी. बरोबर आहे तुझी. आता दिमाग बी थंड होऊन जाईल आणि थोडंसं चेंज बी होऊन जाईल. बरं चाल मग गावलेच चाल, मग उद्या चाललो जाऊ. मग राहू दे फेक तिकडे, पाच बसू मग नोकरीचा. एवढं उपाशी नाही मरून राहिलो. चाललो जाऊ गावाला. हो ना राकेशजी, चला गावालेच चाललो जाऊ. आता राहू द्या, तिकून येऊन पाहत बसू. पाहिलं धैर्याचे बाबा, याले म्हणते मार्केटिंग. असं करा लागते, असं विका लागते सामान. हा एका मालाबरोबर मी दुसराही माल दिला का नाही चिपकून. 15 रुपयामध्ये मी 25 रुपयाचा फायदा केला का नाही केला? नेला ना तिनं पावडर. फायदा केला. 25 रुपयानं काय होते? आता पाहतो ना समोर समोर किती फायदा करतो तू, किती दुकानाले समोर नेत. आता पाहता एका महिन्यात नाही तुम्हाला पुरा माल विकून दाखवतो आणि दुसरा माल आणायला लावतो. तर काय द्यान मला? जर फायदा करून दिला, मी चांगला फायदा करून दिला, तर मला काय द्यान सांगा? तुले काय देऊ? तुले काय पाहिजे? तुले बिस्किट खाऊन देतो. अशी स्वार्थासाठी आली असं तर येऊ नको. माझ्यावर का धंदा झाला तर चालते, पण हे स्वार्थ तुला पाहिजे नाही ललिता. आताच जा, येऊ नको माझ्या दुकानात. मी होते जेवढं मी करतो. मी उपाशी नाही ठेवणार तुले, आणि उपाशी मी बी मरणार नाही. पण स्वार्थ मापाशी सांगू नको तुला. काही नाही हो धैर्याचे बाबा, काही स्वार्थ नाही. एका बायकोची नवऱ्यापासून मागणी आहे, जे माझा हक्क आहे तेच मागतो. दुसरं काय मागतो? आता नवरा बायको मध्ये स्वार्थ कुठून आला? तुम्हाला गिफ्ट मागतो. जर मी फायदा करून ठेवला, मस्त केला, तर मला मस्त सोन्याचा हार करून दे जा. दुसरं काय? वा 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 बिल्लो राणी. तुले सोन्याचा हार पाहिजे? कर मग, किती फायदा करतो तो दिल्लो म्हणून समज. वा वा मेरे गुलाब जामुन. हात काढ, खांदवून हात काढ. दुकान वय राव किती. मग काय झालं? दुकान होय तर एवढे सरमता काय? कसं दिसते तुमचं तोंड लाल लाल गुलाबजामुन वाणी. एवढे सरमता काय? जा जाते बघ ग्राहकाले, जा समोर वय. कुठं आहे हो? काही बी गंमत करता. ध्यान दे दुकानात, ध्यान दे. फालतू गोष्टी ध्यान नको देऊ. तेव्हा तर धंदा वाढत, नाही तर काही नाही होणार. हो 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 देतो, ध्यान देतो. तुम्ही पाहून घ्या काय काय मागवा लागते तर मागून घ्या पटोपट. आता जस असा माल इकन का नाही तर तुम्हाला माल मागवायला टाइम नाही भेटणार. पहिले करतो, एकाच यानं होऊन जाईल काय? महिनाभर बाकी आहे अजून. अब देखते जाओ मैं क्या क्या करती हूँ.